नमस्कार. सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे. उन्हाळ्यात बाळ आहार व्यवस्थित घेत नाही. बाळाची आहार घेण्याची इच्छा कमी होते. अशा वेळी आहारामध्ये काही विशेष बदल करणं गरजेचं असतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण उन्हाळ्यात आहारात कोणकोणते पदार्थ द्यावे, कशा पद्धतीने द्यावे म्हणजे बाळ आहार व्यवस्थित घेईल याबद्दल सविस्तर माहिती पाहूया. सुजान संगोपन या चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहू शकता. त्यामुळे चॅनलला एकदा नक्की भेट द्या. हे व्हिडिओ जर आपल्याला आवडले तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सुजान संगोपन या चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आपण आजच्या माहितीला सुरुवात करूया. वातावरणातील उष्णता वाढल्यामुळे लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत आहार घेण्याचं प्रमाण आपसुकच कमी होतं. अशा वेळी लहान मुलं जास्त पाणी, द्रव पदार्थ, थंड पदार्थ खाण्यामध्ये रुची दाखवतात. उष्णतेमुळे घरात बनवलेला आहार कमी प्रमाणात घेतला जात असल्यामुळे काळजी वाटणं साहजिक आहे. परंतु बाळाने जरी आहार कमी प्रमाणात घेतला असेल तरी पौष्टिक पदार्थ देऊन लहान मुलांना आवश्यक असणारी सर्व पोषण तत्व आपण पूर्ण करून घेऊ शकतो. सकाळी आणि संध्याकाळच्या तुलनेमध्ये दुपारच्या वेळेमध्ये उष्णता खूप जास्त असते. अशा वेळी लहान मुलांना घरात बनवणारे पोळी, भाकरी, भात, चपाती, वरण, भात असे पदार्थ खावेसे वाटत नाही. त्यामुळे मुलं आहार घेणं टाळतात. अशा वेळी मुलांना जर दुपारच्या जेवणामध्ये वेगवेगळ्या थालीपीठ, भाजीचे पराठे, घावन, पॅनकेक असे पदार्थ दिले, त्यासोबत खाण्यासाठी दही, श्रीखंड, काकडी, गाजर, कांदा, पुदिना यांची कोथिंबीर दिली तर लहान मुलांना वातावरणात उष्णता जास्त असताना जर आहार घ्यावासा वाटत नसेल तर फळांचे काप, फळांचे ज्यूस, वेगवेगळी ताजे घरी बनवलेले मिल्कशेक देऊ शकता. हे पदार्थ पोटभरीचे आणि भरपूर पोषण तत्व देणारे असतात. त्यामुळे मुलांची भूकही भागली जाते आणि आवश्यक असणारी पोषण तत्वही मिळतात. उन्हाळ्यामध्ये मिळणारे आंबा, कलिंगड, खरबूज, चिकू, सफरचंद, केळी अशा फळांचे मिल्कशेक मुलांना देऊ शकता. याची पौष्टिकता अधिक वाढवण्यासाठी त्यामध्ये ड्रायफ्रूट, खजूर घालून दिले तर त्याचे अधिक गुणधर्म वाढतात. लहान मुलांच्या पोटामध्ये भाज्या, धान्य, कडधान्य जाण्यासाठी वेगवेगळे थालीपीठ, पराठे, भरपूर भाज्या घातलेली खिचडी, पुलाव, पॅनकेक, उपमा, शेवयांची खिचडी असे पदार्थ देऊ शकता. एक पूरक आहार लहान मुलांसाठी होईल आणि मुलं हे पदार्थ आवडीने आणि पोटभरही खातील. हे पदार्थ बनवत असताना मसाल्यांचा वापर कमी प्रमाणात करा. चव वाढवण्यासाठी आपण त्यामध्ये जिरे, धणे घालू शकता. सकाळच्या वेळेमध्ये उष्णता कमी असते, त्यावेळी लहान मुलं आहार पोटभर खातात. सकाळचा नाश्ता लहान मुलांसाठी सकस, पौष्टिक आणि पोटभरीचा असावा याकडे लक्ष द्या. यावेळी तुम्ही मुलांना आहारामध्ये नाश्त्यासोबत अंडे किंवा फळांची ज्यूस किंवा दूध यापैकी एक देऊ शकता. उन्हाळ्यात लहान मुलांच्या सकाळचा नाश्ता भरपूर पोषण तत्वांनी युक्त असेल तर दिवसभरात बाळाने कमी जास्त प्रमाणात खाल्लं तरीही त्याच्या वजनावरती कोणताही परिणाम होत नाही. मुलांच्या मधल्या भुकेसाठी फळांचे ज्यूस, नारळ पाणी, ताक, लस्सी, दही, साखर, खीर, शिरा, मिल्कशेक असे पदार्थ देऊ शकता. संध्याकाळचा आहार झोपण्याच्या 2 तास आधी ताजा, सकस, पचनास हलका आणि घरी बनवलेला द्यावा. संध्याकाळच्या जेवणामध्ये डाळ, भात, खिचडी, ज्वारीची किंवा नाचणीची भाकरी, मूगडाळीची खिचडी असे पदार्थ देऊ शकता. हे पदार्थ चवीला छान असल्याने लहान मुलं पोटभर खातात. संध्याकाळी झोपण्याच्या वेळी मुलांना दूध देऊ शकता, म्हणजे पोट व्यवस्थित भरलेलं राहतं. लहान मुलांना उन्हाळ्यातील उष्णतेमुळे आहार घ्यावासा वाटत नाही. अशा वेळी मुलांसाठी ताट बनवताना छान रंगीत आणि मुलं आवडीने खातील अशा पद्धतीने बनवा. ताटामध्ये रंगीत पदार्थ, फळं असतील याकडे लक्ष द्या, म्हणजे मुलांची आहार घेण्यामधील रुची कायम राहील. लहान मुलांना सकाळी पोटभर पौष्टिक नाश्ता आणि संध्याकाळचं हलकं, सकस परंतु भरपूर पोषण तत्वयुक्त असलं जेवण मिळेल याची काळजी घ्या. लहान मुलांच्या आहारामध्ये शरीरामध्ये थंडावा निर्माण करणारे पदार्थ जास्तीत जास्त द्या. उष्णता निर्माण करणारे पदार्थ कमी प्रमाणात असतील याकडे लक्ष द्या. आहारामध्ये हंगामी पाणीदार फळं म्हणजे कलिंगड, नारळ पाणी, मोसंबी, खरबूज, द्राक्ष द्या. लहान मुलांना नारळ पाणी, लिंबू पाणी, कैरीचं पन्हं, ताक, लस्सी नियमितपणे देऊ शकता. यामुळे शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रित राहते आणि मुलं हे पदार्थ आवडीने पोटभरही खातात.
दररोज जेवणामध्ये काकडी, गाजर, कांदा, पुदिना, कोथिंबीर, हिरव्या भाज्या, तांदूळ, ज्वारी, नाचणी, दूध, दही, ताक, लस्सी असे पदार्थ यावे. लहान मुलं भरपूर प्रमाणात आणि सतत पाणी पितील याकडेही लक्ष द्या, म्हणजे डिहायड्रेशन होत नाही. बाळाचा आहार दिवसभर अशा पद्धतीने ठेवला तर मुलांच्या तब्येतीवर, त्यांच्या वजनावर कोणताही वाईट परिणाम होत नाही. लहान मुलांना सगळी पोषण तत्त्वे व्यवस्थित मिळतील आणि बाळाचं पोटही व्यवस्थित भरलेलं राहील. शरीर थंड राहण्यासाठी आहारासोबतच घरातील वातावरण थंड राहील. त्यांची कपडे सुती, पातळ, फिकट रंगाची राहतील. शरीराला हवा व्यवस्थित लागेल याचीही काळजी घ्या. मुलांना जर वातावरण आरामदायी असेल तर लहान मुलं उन्हाळ्यात सशक्त आणि तंदुरुस्त राहतात. लहान मुलांना उन्हाळ्यात आहारामध्ये चहा, कॉफी, कोल्ड्रिंक, चॉकलेट, जंक फूड देणं टाळा. त्यासोबतच जास्त गोड, तिखट, शिळे, मसालेदार, खारट, तळलेले पदार्थही देणं टाळा. मांसाहारी पदार्थ क्वचित आणि कमी प्रमाणात द्या. वातावरण उष्ण आहे म्हणून सतत आईस्क्रीम, थंड ज्यूस, थंड पाणी, प्रिझर्व केलेले ज्यूसेस देऊ नका. त्यामुळे वाईट परिणाम होतात. उन्हाळ्यात बाळाची कशा पद्धतीने काळजी घ्यावी याबद्दलचे आणखीनही सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. बाळाच्या विकासातील असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ चॅनलवर पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला लाईक, कमेंट, शेअर करा. परत भेटूया नवीन आणि उपयुक्त माहितीसह. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.